कुसाईवाडी येथील कुसाई देवीचा जागर व यात्रा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडली। 9 दिवसांचे उपवास करत महिला आणि पुरुष भक्तांनी यात्रेस उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली। गावात आणि परगावाहून आलेल्या माहेरवाशिणींसह भाविकांच्या अलोट गर्दीत हा सोहळा पार पडला। या धार्मिक कार्यक्रमात गावकरी मंडळी तसेच परगावातील श्रद्धाळू भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भजन, कीर्तन, आरती, पारंपरिक नृत्य आणि कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते। सोहळ्याचा नृत्य पारंपरिक वेशभूषेत उत्सवात रंगत आणली आणि सर्वांनी उत्साहात सहभाग घेतला। या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न केला। या देवीकडे सर्व भाविक बघतात। जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रातून अनेक लोक आमची कुळस्वामिनी म्हणून या देवीकडे श्रद्धेने येतात। या देवीची यात्रा दरवर्षी खंडेनवमीला जागर आणि दसऱ्या दिवशी पालखी सोहळा होतो आणि या यात्रेला लाडोबाची एक मानाची पालखी, त्याचबरोबर बिळाशीतून नाईकबा देवाची एक मानाची पालखी येते आणि गावातील नवरात्री उत्सवामध्ये उपवास करणाऱ्या सर्वच महिला या धूप आरतीमध्ये सहभागी होतात आणि नवरात्रीचा शेवट या यात्रेच्या धूपारतीने होतो। तरी या पारंपरिक आणि सर्व यात्रा प्रक्रियेमध्ये गावामध्ये अतिशय शांततेनं आणि कोणताही सर्व धार्मिक वातावरणामधील कार्यक्रम आयोजित करून या यात्रेची चांगल्या पद्धतीने सांगता होती। श्री कुसाई माता मौजे कुसाईवाडी गावचे ग्रामदैवत आहे आणि या कुसाई मातेच्या यात्रेला साधारणतः 300 वर्षांपासूनची या यात्रेची परंपरा आहे। या देवीचे महात्म्य अतिशय जागरूक आणि एक कुसाई देवी ही जागृत देवस्थान असून 250 ते 300 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे आणि बऱ्याच भाविकांचे कुळस्वामी म्हणून दैवती आहे आणि तर मग परंपरेत ही जत्रा चालत आलेली आहे। परंपरेत चैत्रात भंडारा चालत आलेला आहे। असं हे आमच्या इथलं कुसाई देवीचं जागृत देवस्थान मूळ तिचं ठिकाण उदगिरी आहे। ती एका आपलं ब्राह्मण वंशाच्या माणसाच्या गायीनं इथलं मूळ ठिकाण दावलेलं। त्यावेळी मोठी जाळी होती, त्या जाळीखाली ते दैवत होते आणि त्या गायीपासून ते दैवताची माहिती मिळाली आणि त्यावेळी गाववाल्यांनी 300 वर्षापूर्वी त्याचा सिद्धेश्वर लावून ही यात्रा भरवायची चालू केली। यात्रा उत्सव 2025ला आलेल्या सर्व भाविकांच्या उदंड प्रतिसादामुळे आम्ही 2020 यात्रा उत्सव साजरा करू शकतो। आत्तापर्यंत सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलेल्या भक्तांनी आत्तापर्यंत 90% काम आमचं परिपूर्ण झाले। थोडंसं काम पेंडिंग आहे आणि येणाऱ्या अल्पावधीच्या कालावधीतच ते पूर्ण होईल अशी आम्हाला आशा आहे। आत्तापर्यंत ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व सहकारी मित्रांचं, ग्रामस्थांचं, विशेष भक्तांचं आम्ही आभार मानतो आणि याही पुढे असं सहकार्य कराल अशी आशा प्रकट करतो। जय हिंद।